नमस्कार. ऋणबंदी या मालिकेतील हा 36वा भाग आणि आज मी बॅरिस्टर पी.जी. पाटील या प्रकांड पंडित असलेले अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक, त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू असं पद भूषवलेले, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिटीचे अध्यक्षपद असलेले असे प्राचार्य पी.जी. पाटील सरांच्याबद्दल बोलणार आहे. खरं तर पी.जी. पाटील सर ज्यांचा उल्लेख मी सर असाच करणार शेवटपर्यंत. त्यांचा माझा परिचय व्हायचं कारण नव्हतं, कारण मी मॅट्रिक SSC झाल्यानंतर तेव्हाची 11वी SSC होती, शिक्षणासाठी पुण्याला गेलो आणि सर तेव्हा इथल्या शिवाजी कॉलेजचे प्राचार्य होते. अतिशय उत्कृष्ट इंग्लिश त्यांचं, उत्तम वक्तृत्व, उत्तम शिकवणं आणि यामुळं ते अतिशय विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रिय होते. पण मी सातारला परत आलो 65 साली इन्कम टॅक्स प्रॅक्टिसमध्ये पूर्ण वेळ पडायला म्हणून. पण तोपर्यंतही माझी सरांची काही ओळख तशी नव्हती. सरांना पहिल्यांदा बघितलेली आठवण मात्र माझ्या मनात तेव्हाही ताजी होती आणि आजसुद्धा आहे. साधारणपणे 1956-57च्या वेळेला मी शाळेत शिकत होतो निगोली स्कूलमध्ये, आणि तेव्हा निगोली स्कूलचा जो मधला चौक आहे तिथं बॅडमिंटन कोर्स केलेली होती, कारण तेव्हा क्लोज कोर्टची पद्धत नव्हती, ओपन कोर्स असायची आणि तिथं बॅडमिंटन लोक खेळत असत. आम्ही मुलं कधी लवकर जर गेलो शाळेत मी सकाळच्या वेळेला तर ते खेळ बघायला मिळत असे. आणि तेव्हा ज्या सातारा शहराच्या स्पर्धा होत्या त्याचा बक्षीस समारंभ पी.जी. पाटील सरांच्या हस्ते होता. आणि तेव्हा मी शाळकरी मुलगा, पण आता खेळ बघायचा म्हणून आम्ही गेलेलो मुलं, आणि तो बक्षीस म्हणजे शेवटची फायनल मॅच झाली आणि सरांनी बक्षिसं दिली आणि सरांनी आपलं भाषण सुरू केलं. खुर्चीवर न बसता बॅडमिंटन कोर्टाभोवती चालत चालत असं सरांनी अतिशय अप्रतिम भाषण इंग्लिशमध्ये केलं. आमचं इंग्लिश तेव्हा साधारण बऱ्यापैकी होतं, पण काही काही शब्द डोक्यावरून जात होते, पण त्यांच्या बोलण्याला त्याचा अर्थ आमच्या लक्षात येत होता. पण त्या सगळ्या बोलण्याला एक लय होती, ताल होता आणि अतिशय मर्मग्राही असतं त्यांचं भाषण. बॅडमिंटन खेळ कसा आहे आणि इथं स्त्री पुरुष एकत्रही खेळत आहेत, चांगली गोष्ट आहे. इंग्लंडमध्ये ते बॅरिस्टरहून आले असल्यामुळे तिथल्या काय पद्धती, इथली पद्धत कशी, आणि त्याने एक कौतुक केलं की म्हणजे थोड्या पोक्त वयाच्या स्त्रियासुद्धा लग्न झालेल्या आपले आरोग्य सांभाळण्याकरता बॅडमिंटन खेळत आहेत, आणि सुंदर भाषण केलं त्यांनी. माझ्या मनात तो ठसा मात्र होता, पण प्रत्यक्ष ओळख व्हायचा, कारण त्यांच्या माझ्या मनात खूप अंतर. आणि मी शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी नव्हतो, कायम मी पुण्यात BMCC आणि लॉ कॉलेजमध्ये शिक्षण केल्यामुळे कधी ओळख व्हायचा प्रश्न आला नव्हता. मात्र मी सातारला आलो, प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि 1-2 वर्षामध्ये मग सामाजिक कार्यामध्ये इकडे तिकडे भाग घ्यायला लागलो. मग कुठलं कार्यक्रम असला तर त्याला जाणं आलं, क्वचित प्रमुख पाहुणा म्हणून, किंवा इतर वेळा नुसतं चांगला काही कार्यक्रम होता ऐकायला, किंवा एखादं कोणाचं रिसेप्शन आहे त्याला हे जायला लागायचं. आणि असं जे का कुणातरी व्याख्यान होतं त्याला मी गेलो होतो. त्याचे पी.जी. पाटील सर अध्यक्ष होते. ते व्याख्यान सगळं संपलं आणि संपल्यानंतर ते त्यांची माझी ओळख होती. 2 मिनटं बोलत मी थांबलो आणि मग सरांना नमस्कार केला. म्हणलं सरांना. सर म्हणलं मी अरुण गोडबोले. हो हो म्हणले, तू बनावपूरचा मुलगा, मला माहिती आहे. तुझं काय काय उपक्रम चाललेले मी ऐकतो अधनं, चांगला आहे, भेटत जा. आणि तेव्हा ते निवृत्त होऊन म्हणजे थोड्या नंतरच्या काळात ते निवृत्त झाले आणि शिवाजी कॉलेजच्या जवळच पारसनीस कॉलेजमध्ये एक छोटासा बंगला बांधला आणि तिथं ते राहायला लागले. अशा आमच्या गाठी अधनं पडायच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. मी आपला नमस्कार करायचो, आदर दर्शवायचो, सर काय कसं काय म्हणायचं. मग एका भेटीत ते मला म्हणले की ते अरे तुरे म्हणायचे जाऊ जाऊ, हो अरुण तुम्ही इन्कम टॅक्सला जाता ना, मग या केव्हा तरी घरी जाता येता. मला बरंच वाटलं ना की एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला या म्हटलेलं आहे. मग मी इन्कम टॅक्स ऑफिसमधून आमचं काम जरा थोडं लवकर संपलं एक दिवशी 4 वाजता. मग सरांच्या घरी गेलो. त्यांचा बंगला म्हणजे सर आणि सुमतीबाई त्यांच्या पत्नी दोघंच राहायचे, त्या दाम्पत्य नव्हतं. पण त्या छोटेखानी बंगल्याच्या बाजूच्या 2 खोल्या विद्यार्थ्यांना जे ग्रामीण भागात नेत आहेत
त्यांना राहण्याकरता सरांनी मोफत दिल्या त्या. आणि शिवाय त्या विद्यार्थ्यांना जर काही अडचणी आल्या तर डिफिकल्टी सोडवत असत, मार्गदर्शनही करत असत. थोड्याशा एक 7-8 पायऱ्या होत्या बंगल्याला, दगडी बांधकाम. आणि मी वर गेलो, बाहेरचा हॉल होता छोटासा. त्याच्यामध्ये एक जाळीचं फाटक होतं. ती बेल दाबली, मग सर आतनं बाहेर आले. आणि सरांना नेहमी, सर बरेचदा म्हणजे कायमच खादी ते वापरायचे, पण शक्यतो कार्यक्रमाच्या वेळेला बहुशी कोट घालायचे, पॅन्ट कोट असं त्यांचं हे असायचं, इन केलेला शर्ट असायचं. क्वचित कधीतरी मॅनिलामध्ये ते असायचे, पण सगळे कपडे खादीचे. पण ते घरात ना, मी बेल वाजवलं जे समोरनं आले, ते मात्र अगदी एक लेंगा आणि वर साधा शर्ट असे आले. आणि त्याने माझं अगदी मनापासून स्वागत केलं. या या अरुण म्हणले, बरं झालं तुम्ही आलात, या बसा. मग बसलो. मग माझं कुठं शिक्षण झालं, काय झालं, असं सुरू झालं. आणि मग थोड्या सरांचा स्वभाव तसा बाहेरनं वृक्ष वाटला असता लोकांना. काही वेळा त्यांची शिस्तही कडक होती असं विद्यार्थी आम्हाला सांगायचे. पण स्वभाव त्यांच्या मिश्किलता सुद्धा होती असं मला पहिल्याच भेटीत जाणवलं. आणि सर खूप मोकळेपणानं बोलले माझ्याशी. त्यांच्या काही अनुभव त्यांनी सांगितले. मी इन्कम टॅक्स प्रॅक्टिसमध्ये नक्की काय करतो अशी एक काय शंका होती. कारण सरांचं कायम पगार आणि रयतमध्ये कमी पगारावरती नोकरी करतं कायम. तिथली काही देणगी ते रयतला देत असत. आणि पुढे पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा कुलगुरू, त्यामुळे त्यांचा इन्कम टॅक्सचा संबंध म्हणजे सॅलरीतनं डिडक्शन होणार ना. मग त्याला कुतूहल होतं की आम्ही प्रॅक्टिसमध्ये काय करतो. असं मी सांगितलं. थोडा वेळ गप्पा झाल्या, आनंद वाटला. म्हणजे आता अरुण परत या आतनंमधनं, मलाही बरं वाटेल. मग मी सरांच्याकडे जवळजवळ महिन्यातनं एखादी तरी चक्कर मारायला लागलो. आणि मग त्या बोलण्यामध्ये मग आपोआपच एक थोडंसं स्नेहबंध निर्माण झाल्यासारखं झालं. मला म्हणले, काय परवा दिसला नाही कुठे? नाही म्हणलं, सर मी हे अमुक कार्यक्रमाला फलटणला गेलो होतो. अरे, म्हणजे आता तुम्ही प्रमुख म्हणून जायला लागलेले दिसतं. तर मी गमतीनं म्हटलं की सरांनी एकदा मोकळीक दिली आहे. म्हटलं, सर आम्ही काय ज्युनियर सुपारीवाली आहे, ती आपली सुपारी घेतली ते म्हणून गेलो. सर म्हणले, म्हणजे काय सुपारीवाले म्हणजे? म्हटलं, सर आम्ही ज्युनियर सुपारीवाले, छोट्या मोठ्या कार्यक्रमांना आम्हाला बोलवणार. तुम्ही सिनियर सुपारीवाले, मोठा कार्यक्रम असला तरच तुम्हाला बोलवणार. सर गळकळून हसले. आणि मग आमच्या गप्पा रंगायला लागल्या जसं जसं वेळ झाला तसं. मग सर त्यांचे आठवणी सांगायचे. ते कौलापूर म्हणजे सांगलीजवळ छोटं गाव आहे, तिथले कसे राहणारे. कौलापूर म्हणजे जे तमासगीर प्रसिद्ध होते ना, काळूबाळू जोडी, ते कौलापूर. ते म्हटलं आमचं गाव या काळूबाळूच्याच नावानं झालं. म्हणजे आम्ही म्हणजे बॅरिस्टर झालो, कुलगुरू झालो, तरी कौलापूर म्हणजे पी जी पाटलांचं म्हणायचं नाही कोणी. कौलापूर म्हणजे काय, काळूबाळूचं कौलापूर का असं विचारायचं. आणि मग तिने सगळ्या आठवणी. मग अण्णांनी मला कसं आणलं. अण्णा ते म्हणले की अण्णांनी मला खांद्यावर बसून आणलं, पोराला शिकायला हाताला घेऊन जातो म्हणून. इथे धन्यच्या बागेत शिकवलं. मी शिकलो चांगल्या, म्हणजे माझी बुद्धिमत्ता होती. मग अण्णांनी मला एक दिवस मुंबईला नेलं होतं बरोबर म्हणले. आणि राजाभाई टॉवर मला दाखवला. म्हणजे या टॉवरशी तुला कुस्ती खेळायची आहे. आणि मग अण्णांनी त्यांना इंग्लंडला पाठवलं बॅरिस्टरी करता. सर सद्गतीतून अण्णांच्या आठवणी सांगायचे की आपल्या वडिलांनी केलं असे इतकं म्हणले, अण्णांनी माझं सगळं केलं. आणि मग सर बॅरिस्टरला इंग्लंडला गेले तेव्हा ते बाबासाहेब भोसले जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ते त्यांच्या थोडं एखादं वर्ष आधी गेले होते. मग बाबासाहेबांच्या आठवणी ते रंगून सांगायचे. म्हणजे माफ करा मला, मी बाबासाहेब त्यांच्या सर काय सांगायचे ते सांगतोय म्हणून उल्लेख करतो. सर म्हणायचे असे. आणि आपण एखादी काही गोष्ट सरांनी काही सांगितली हसण्याजोगी की सर असं हळूच हात पुढे करायचे टाळी देण्याकरता. मग आपण हात पुढे करायचं, अशी ती चालायचं. मग तर म्हणले बाब्या म्हणजे बाब्या फार ओळखते म्हणे तिकडं सुद्धा. तिकडं कधी असं आय हॅव कम वगैरे नाही म्हणायचे, वी हॅव कम. ते म्हणले बाबासाहेब भोसले ना, त्यामुळे म्हणले तसं म्हणायचे. आणि मग काही गमती सांगत होते तिकडच्या. असं अशा आमच्या चर्चा खूप वेळा रंगत राहायच्या. आणि मग कधी कार्यक्रमात मीही त्यांना बोलवलं, प्रमुख म्हणून माझ्या 1-2 पुस्तकांचं प्रकाशनाला बोलवलं. तेव्हाही सर सुंदर बोलणे. मग मराठी आणि इंग्लिश दोन्हीवर त्यांची पूर्णपणे कमांड होती. म्हणजे इंग्लिश बोलले तर इंग्लिशच बोलायचे आणि मराठीत एकही इंग्लिश शब्द येऊन द्यायचे नाही. आणि म्हणजे मला तर असं वाटतं की जसं एक भाषा पंडित असतात ना, तसे सर इंग्लिशचे पंडित होते. अतिशय उत्तम त्यांचं इंग्लिश.
आणि ऐकत राहावं असं. तुम्ही तर एकदा सरांना म्हणले, "सर, तुमचं इंग्लिशमधलं नुसतं व्याख्यान आपण ठेवायला पाहिजे, 2 व्याख्यानं तरी." कारण विद्यार्थी आणि याचे प्राध्यापकसुद्धा सगळ्यांना ते ऐकायची गरज आहे. तर नेहमीप्रमाणे असंच म्हणले, "ठेव ना तू, काय हरकत नाही." आणि मग कधीतरी आत्म सुमती प्राचार्य सुमतीबाई पाटील सरांच्या मिसेस, त्या कधीतरी 2 मिनिटं यायच्या, काय कसं चाललंय विचारायच्या. त्यासुद्धा अतिशय शालीन. त्याही प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. खूप विद्वान, विद्यार्थीप्रिय. त्याही पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSCवरती होत्या. मग त्या मला एक सांगायची आठवण अगदी आठवते अजूनही. 1982 साली आम्ही अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाकरता नवीन गाडी आणायची मोठी म्हणून निधी जमवत होतो. जवळ 3-4 लाख रुपये जमवायचे होते. आणि आम्ही आवाहन केलं तर पेपरमधनं केलं तर थोडी हँडबिल छापली ती. आणि आप्पा निगडीकरांच्या चहाजवळ मी संध्याकाळी सगळे मित्र जमायचो. तर एक दिवस सुमतीबाई स्वतः म्हणजे गडी माणूस कोणी न घेता स्वतः त्या बाजारात आल्या त्या आणि चहा खरेदीला निगडीकरांच्या दुकानात आल्या त्या. आणि मग तिथं बसल्यानंतर त्यांनी मला ओळखलं. काय म्हणले, "कसं आहे?" "हो," म्हणले, "बरं झालं आठवण झाली. मला एक हे करायचं आहे. तुम्ही चांगलं काम करताय अंत्यसंस्कारचं, तर मला पैसे द्यायचे आहेत." म्हणून त्यांनी पर्स उघडली आणि त्यातनं 1,000 रुपयाच्या नोटा माझ्या हातात ठेवल्या. अहो म्हणलं, "इकडे मुद्दाम कशाला? मी आलो असतो ना घरी." "नाही नाही," म्हणजे "चांगलं काम आहे ते तातडीनं झालं पाहिजे म्हणून दिल्या." अतिशय निगर्वी. म्हणजे मला खरं आश्चर्य वाटतं की आपण एवढं तेवढं झालं की असं फुगतो लगेच. हो, म्हणजे मी कोणतरी झालं असं. आणि मग सरांचा अशा आमच्या गप्पा नेहमी चालायच्या. मग नवीन पुस्तक लिहिलं की त्यांना मी येऊन द्यायचो. मग त्याच्यावरती पुढच्या खेपेला भेटल्यानंतर काहीतरी सरांची मल्लीनाथी काही कौतुक असायचं. म्हणजे मनाचे श्लोक एक बाबा मी लिहिलं, दासबोध मी लिहिला, दासबोध नित्यपाठ. सर म्हणले, "तुझा अभ्यास बराच दिसतोय चिरंजीवरून, आपला अभ्यासही बराच दिसतोय." चिरंजीवरून म्हणायचे. सगळ्यांनी त्यांचे चिरंजीव म्हणायचे. तर म्हणलं, "नाही सर, आपला प्रयत्न केला आहे. आमचं काय आपलं फार हुशारी नाही आहे, पण मेहनतीनं काय जमेल तेवढं केलं." "नाही नाही, चांगलं झालं," म्हणले, "मी वाचलं." आणि त्यांच्या मनात असं होतं की दर दिवाळीला ते कोल्हापूरला जायचे आणि तिथं मग रयत शिक्षण संस्थेकरता मदत निधी गोळा करायचे आणि तो रयत शिक्षण संस्थेकडे द्यायचे. आणि मग तेव्हा सांगलीशी त्यांचा संपर्क कायम असायचा, मूळ गाव असल्यामुळे. मग तिथल्या राजकारणातल्या काही गमती-जमती सांगायचे. म्हणजे वय विसरून जसं आम्ही दोघं समवयस्क आहे, इतक्या गप्पा मस्त आमच्या हास्यविनोदाच्या गप्पा चालायच्या. म्हणजे कोणाला सांगितलं तर खरंही वाटणार नाही. मग मी ती पुस्तकं त्यांना दिली. जेव्हा ही त्यांची वाचून झाल्यानंतर मला म्हणले, "अरे खरंच आहे, रामदासांच्याबद्दल मलाही इतकी माहिती नाही आहे. आता एकदा मला तू सज्जनगडला घेऊन चल." म्हटलं, "सर तुम्ही केव्हाही म्हणा. तुम्ही जेव्हा म्हणाल त्या दिवशी आपण सज्जनगडला जाऊ." पण तो योग काही आला नाही आमचा शेवटपर्यंत. आणि म्हणजे सरांचं जायचं आहे तसंच राहिलं. खरोखरी अशी म्हणजे म्हणजे त्यांच्याकडे नेहमी अनेक विद्यार्थी यायचे. मी असताना कधी मार्गदर्शन यायचे. कधी शेजारच्या खोलीत राहणारे विद्यार्थी यायचे शंका विचारायला. त्यांना बसवायचे, म्हणा, "बसा जरा, 2 मिनिटं आमचं बोलणं चाललंय." आणि म्हणजे मनापासून सगळं हे करायचं. त्यांनी एक अण्णांच्या वरती, कर्मवीर अण्णांच्या वरती त्यांचं चरित्र इंग्लिशमध्ये लिहिलं होतं. आणि बरेच दिवस त्यांची इच्छा होती ते प्रकाशित व्हावं. रयतमध्ये तो प्रस्ताव मांडला होता, पण ऑलरेडी एक इंग्लिश चरित्र होतं म्हणून रयतचं तिकडं फारसं लक्ष नव्हतं. म्हणजे फार त्याला रिस्पॉन्स येत नव्हता. असं आमचा 2-3दा तो विषय झाला. त्यातल्या चरित्राला काही भाग त्यांनी मला वाचून दाखवला. तर मी अण्णांना म्हणलं की मी सरांना म्हणलं, "सर, तुम्ही रयतमध्ये आहात. रयत म्हणजे तुमचीच संस्था असल्यासारखं आहे. तुम्ही रयत करता इतकं इजल आहे. एकदा यावेळेला तुम्ही प्रयत्न करा. आणि नाही जर झालं, त्यांना करत नसले." कारण मी तेव्हा प्रकाशन करायला लागलो होतो. माझ्या पुस्तकांची बऱ्याच प्रकाशनं केली ती. त्यामुळं खर्चाचा अंदाज मला होता. मी सगळा हिशोब काढला आहे. म्हणलं, "सर, तुमची पानं हे जर आपण इंग्लिशमध्ये केलं तर जवळजवळ एक 60-70 हजार रुपये खर्च येईल जास्तीत जास्त, उत्तम गोष्ट. तर मी करीन ते. रयत नाही म्हणली तर मी सुद्धा करीन. आणि इंग्लिश वितरणाची व्यवस्था मात्र कशी करायची मला माहीत नाही, पण आपण प्रयत्न करूया. फार तर काय होईल. अण्णांच्याबद्दल मला कृतज्ञता आहे. तुमच्याबद्दल कृतज्ञता आहे. कमी पैसे मिळतील, सगळे नाही वसूल व्हायचे करायचे, पण मी नक्की करेन." सरांना एकदम गहिवरून आलं. सर म्हणले, "नाही नाही, हे संस्थेचं काम आहे. मी संस्थेत बोलतो." आणि मग थोड्या दिवसानंतर
संस्थेमध्ये बहुधा शरदरावजी पवारांनी ते पुढाकार घेऊन मान्य केलं आणि ओरिएंट लॉंगमन्स तर्फे ते म्हणजे मान्यवर संस्था ओरिएंट लॉंगमन्स त्यांच्यातर्फे ते प्रकाशित झालं पुढं. पण मला सर नेहमी म्हणायचे की अरे चिरंजीव अरुण, आपण ही तयारी दर्शवली ते फार बरं वाटलं. आणि खरं असं मला एक मात्र कोडं अजून उलगडलेलं नाही आहे. आम्ही तेव्हा 91ला सातारा भूषण पुरस्कार द्यायला सुरुवात केली. काही पुरस्कार दिल्यानंतर 8व्या-9व्या वर्षी म्हणजे 99-2000 साली असेल कदाचित, मी सरांना म्हटलं, सर यावेळेचा सातारा भूषण पुरस्कार मी तुम्हाला देतो, कारण तुम्ही असंख्य विद्यार्थी घडवले. शिवाजी विद्यापीठाचं एक नाव दृढ करण्यामध्ये तुमचाही मोठा हातभार आहे. रयतचं तर तुम्ही पहिल्यापासून पायिक आहात, तर तुम्हाला आम्ही पुरस्कार देऊ इच्छितो. सर म्हणले, मी नेहमी काही घेणार नाही. का नाही म्हणले, हे मला कोडं अजूनपर्यंत आहे की खरं तर म्हणजे माझे त्यांचे असे इतके मैत्री संबंध झाले होते आणि आमचं ट्रस्टही तसं काम उत्तम चाललं होतं. ज्या माणसांना आम्ही पुरस्कार दिले ते मी तर कधी लक्ष्मण जोशी, छोटा गंधर्व, डॉक्टर राणा दांडेकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, ही सगळी मंडळी, डॉक्टर निलकंठराव कल्याणी आणि सातारा जिल्ह्यातली अशी सगळी मान्यवर मंडळीच आम्ही निवडत होतो. पण नाही सर म्हणले, कदाचित त्यांना ते म्हणले, नाही माझं असं एवढं काय मोठं काम नाही. पण आग्रह मी करत राहिलो, पण ते शेवटपर्यंत त्याला काही होकार दिला नाही. खरं तर ते सातारा भूषण नाही, महाराष्ट्र भूषणच होते. शिक्षण इतक्या गरिबीतल्या परिस्थितीत घेऊनसुद्धा त्यामधनं आपली एवढी बौद्धिक चमक दाखवायची आणि असं उत्तुंग कार्य करायचं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि एवढं कार्य करूनसुद्धा पाय कायम जमिनीवर, आपल्या कौलापूरशी कायम नाळ जोडलेली, आपल्या विद्यार्थ्यांशी कायम नाळ जोडलेली, संस्थेकरता जे पडेल ते करायची तयारी कायम. आणि खरोखरी मला असं वाटतं अजूनसुद्धा की त्यांनी तो सातारा भूषण स्वीकारला असता तर खूप बरं झालं असतं. पण शेवटी काय असते, मोठी माणसं असतात, आपण त्यांना काही फोर्स करू शकत नाही. पण त्यामागे त्यांचं दुसरं काही कारण विनयाशिवाय असेल असं मला वाटत आहे. कारण त्यानंतरसुद्धा 5-7-8 वर्ष ते जाईपर्यंत आमच्या गाठीभेटी होत राहिल्या. सांगली जिल्ह्यातल्या राजकीय पुढाऱ्यांचे अनेक किस्से त्यांच्याकडे यायचे. बाबासाहेब भोसलेंचा एक किस्सा सांगतो आणि मी आठवणीचा शेवट करतो. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, ती गोष्ट त्या संबंधी हा किस्सा सरांनीच मला सांगितलं. सर म्हणलं, बाब्या असा लहानपणापासून वाह्यात आणि मला सिनियर 1 वर्ष, पण वाह्यात फार. आणि म्हणले एक दिवस त्याचा पहाटे मला सकाळी फोन आला, पांडू पाटील, ते पांडू पाटील म्हणायचे, त्यांना सगळे त्यांचे मित्रमंडळी, पांडू पाटील, हू हॅव बिकम चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. तर म्हणले माझा काय विश्वास बसत नाही. मी म्हणलं, बाब्या तुझी हलकट सवय गेली नाही, वाटेल चेष्टा करतोयस काय. तर बाबासाहेब म्हणले, नो नो, वी हॅव रिअली बिकम चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, यू विल कम टू नो टुमॉरो मॉर्निंग. म्हणले, त्यांनी फोन ठेवून दिला आणि खरोखरीच बाबासाहेबांचे मुख्यमंत्री झाले. आणि मुख्यमंत्री हे बाबासाहेब झाले म्हणून आपण काही करावं, त्यांच्याकडे काही मागावं असं सरांच्या इतकीची मानत नव्हतं. हे निरीच्छ वृत्ती, अशी साधू पुरुष म्हणतो आपण, असे हे ज्ञान साधूच होते एक प्रकारचे दोघंही. आणि सुमतीबाईंची त्यांना मोलाची साथ होती. दोघंही ज्ञान तपस्वी, दोघंही अतिशय कुशल शिक्षक, ज्ञानपंडित. असं एक खंत होती त्यांना की आपल्याला अपत्य नाही आहे. पण मला वाटतं की रयतची सगळी मुलंच त्यांची मुलं असल्यासारखी होती, त्यामुळं अपत्य नसल्याचं दुःखही त्यांनी गिळून टाकलेलं होतं. मला नेहमी असं वाटतं की ही अशी मोठी माणसं आहेत. आपलं शिक्षण किती, मी BCom MCom LLB म्हणजे काही फार नाही, पण ही एवढी खडतर परिस्थितीने येऊन आम्ही त्यामुळे बऱ्या परिस्थितीनं शिकलो. खडतर परिस्थितीनं आपलं एवढं शिक्षण पूर्ण करणारे आणि तरीही नम्र असणारी माणसं, यांच्याकडनं आपल्या महिन्याचं काहीतरी थोडा गुण यावा असं वाटत राहायचं. तेव्हा सर गेल्यानंतर अक्षरशः तिकडं हजारो विद्यार्थी त्यांचे वेगवेगळ्या गावात त्यांना पाहायला आणि दर्शन घ्यायला आले. आज सर नाही आहेत, त्यांचा बंगला तसाच आहे, त्यांनी रयत शिक्षण संस्थेला दान दिलेला आहे. बाईही नाही आहेत, स्मृतीबाई नाही आहेत, त्यांनी तो बंगला दान रूपानं दिलेला आजसुद्धा त्यांची आठवण जागत साताऱ्यात उभा आहे.
त्यांच्यापासून ज्ञानाची स्फूर्ती, शिक्षणाची स्फूर्ती घ्यायला असंख्य लोकांना प्रेरणा तो देईल असं मला वाटतं. त्यांना मी मनःपूर्वक श्रद्धांजली वाहतो. पुढच्या भागामध्ये आमच्या मराठी चित्रसृष्टीतले 2 कलाकार ज्यांच्याशी माझी मैत्री होती आणि वेगळ्या अतिशय साध्या स्वभावाचे आणि गमतीशीर त्याचबरोबर विजय चव्हाण आणि चंदू पारखी यांच्याबद्दल मी पुढच्या भागामध्ये आठवणी सांगणार आहे. तोपर्यंत नमस्कार.